नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. येत्या 24 होणारे आणि या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असून देशसेवा आणि समाजकार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. राज ठाकरेंनी शिवतीर्थावर मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मनसे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांसोबत राज ठाकरेंची बैठक सुरू आहे. यामध्ये 1 मे रोजीची सभा आणि मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा आणि सरकारला दिलेल्या अल्टिमेटमवरती चर्चा होणार आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवरती कारवाई करणार असल्याचा इशारा दिलीप वळसे पाटलांनी दिला. राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून भोंग्यांच्या मुद्द्यावरती गृह विभाग सतर्क झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान दंगली घडवण्याचा कट आहे का, या संदर्भात तपास करणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेनं अवघ्या 4 महिन्यात 12,800 वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्या आहेत. रामनवमीपासून देशभरात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यात आणि या प्रकरणी मुंबईमध्ये 4 ठिकाणी गुन्हा दाखल झालाय. भोंग्यांबाबत आज नियमावली जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. आज मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीतला अहवाल गृहमंत्र्यांना सादर करून नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंह यांनी मनसेला निवेदन दिलंय. तर मशिदींवरचे भोंगे हटवण्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आले. सर्वांना सारखाच न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भोंग्याविषयीच्या भूमिकेला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पाठिंबा दिलाय. शिवसेना आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध राहिलेला नाही असा टोला त्यांनी लगावला. नाशिकमध्ये भोंग्यावरून राजकारण तापलंय. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आणखी एक दणका दिलाय. धार्मिक स्थळांवरती लावलेल्या भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेंनी दिलेत. प्रदूषण नियंत्रक मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त टीम या भोंग्यांचा आवाज मोजणार आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना डेसिबल मोजण्यासाठी विशेष ट्रेनिंग दिलं जाणार आहे. प्रार्थनास्थळांवरील असलेल्या लाऊडस्पीकर आणि भोंग्यांमुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. एकामागून एक तीव्र प्रतिक्रियांमुळे राज्यातली शांतता भंग होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र नांदेडमध्ये बारड ग्रामपंचायतीमध्ये 5 वर्षांपासून सर्व प्रार्थनास्थळांवरील भोंगेच काढून टाकलेत आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं गावकरी म्हणतात. त्यामुळे धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांच्या राजकारणापासून बारड गाव सध्या अलिप्त आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जूनमध्ये अयोध्येचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या वेळेस टीका करणारं व्यंगचित्र रेखाटलं होतं आणि हीच व्यंगचित्र असलेली पोस्टर्स लावून राज ठाकरेंना टोला लगावण्यात आलाय. पुण्यातील अलकाटॉकीज चौक, गुडलक चौक, कोथरूडचं करिश्मा चौक इथे ही होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. मुंबईमध्ये भाजपचं पोलखोल अभियान सुरू असून चेंबूरमधून या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि या अभियानादरम्यान तोडफोड करण्यात आली असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप केला. गुणरत्न सदावर्तेच्या अडचणी आता वाढणार आहेत, कारण आज कोल्हापूर पोलीस सदावर्तेचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शाहूपुरी पोलिसांची टीम मुंबईला रवाना झाली आहे. जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल झालाय आणि याच प्रकरणी आता पोलीस सदावर्तेला आज ताब्यात घेऊ शकतात. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरावरती आंदोलन केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांपैकी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आणि पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती आज संपतेय. त्याचसोबत नागपूर कनेक्शन असलेला आरोपी संदीप गोडबोले याची देखील कोठडी संपत असल्यानं दोघांनाही आज गिरगाव न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. राज्य सरकारला आज केंद्राकडून 20,000 मेट्रिक टन कोळसा मिळालाय. राज्यात आज फक्त 1,10,000 मेट्रिक टन कोळसा मिळाला असून त्यामुळे परत महाजेनकोची वीज निर्मिती प्रभावित होण्याची शक्यता आहे. राज्यातल्या वीज टंचाईच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागाची बैठक बोलावली. आज दुपारी 12 वाजता ही बैठक होतीये. राज्यातील अनेक विद्युत निर्मिती केंद्रांवरती कोळशाचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे मुख्यमंत्री आज आढावा बैठक घेणार आहेत. राज्य अंधारात जाऊ नये यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. कोरोना निर्बंधांमुळे गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेल्या मंत्रालयाचं प्रवेशद्वार लवकरच सामान्यांसाठी उघडलं जाणार आहे. विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या सामान्यांना पूर्वीप्रमाणेच दुपारी 2 नंतर मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागानं मुख्यमंत्र्यांना सादर केला. या प्रस्तावाला मान्यता मिळताच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी होणार आहे. पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टानं मंदाकिनी खडसेंना दिलेला दिलासा 19 एप्रिलपर्यंत कायम ठेवला होता. त्यामुळे त्यांच्या अटकपूर्व जामिनावरती सुनावणी होईल. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला परीक्षार्थी मुकण्याची दाट शक्यता आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं वर्षातून 2दा टंकलेखन परीक्षा घेतली जाते. मात्र टंकलेखनाची नियोजित परीक्षा अद्याप न झाल्यामुळे उमेदवार अडचणीत सापडलेत. परीक्षा परिषदेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. राज्यातील 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचं संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागानं जाहीर केलं आणि या वेळापत्रकानुसार 17 मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरणं आणि अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली. तर 10वीचा निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया राबवली जाईल. राज्यामध्ये धरणांच्या साठ्यामध्ये झपाट्यानं घट होतीये आणि गेल्या 1.5 महिन्यामध्ये धरणातील पाणीसाठ्यात सुमारे 14% घट झाली. नागपूर विभागात पूर्वीपासूनच पाणीसाठा कमी आणि त्यात आता नाशिक विभागाची सुद्धा भर पडली आहे. तर पुणे विभागात मात्र अद्यापही राज्यातील सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. जवळपास 32 कोटी रुपये खर्चून सुद्धा डहाणू शहरासाठी प्रस्तावित सुजल निर्मल अभियान शहर पाणी पुरवठा योजना ही कोरडीच आहे. 8 वर्ष झाली तरी नागरिकांच्या नळाला पाणी नाही. मात्र या पाणी टंचाईनं लोकांच्या डोळ्यातून निश्चितच पाणी काढलंय. विदर्भाचा बहुतांश भाग हा सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प तांत्रिक अडचणीत अडकलाय. 426.5 किलोमीटर लांबी असलेला हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्यासाठी सुमारे 70,000 कोटींची आवश्यकता आहे. देशात महागाईचा भडका उडालाय. मार्चमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 14.55% गेलाय. डाळी प्रति किलो मागे सरासरी 10 ते 20 रुपयांनी महाग झाल्या आहेत. गुळाच्या दरात सुद्धा प्रति किलो 5 रुपयांची वाढ झाली आहे. फळ आणि भाज्यांच्या किमतीत सुद्धा कमालीची वाढ होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसतेय. मागील 3 वर्षात वसई विरारमध्ये 6,702 इतक्या नवीन रिक्षा दाखल झाल्या. शहरात रिक्षांची संख्या वाढत असली तरी शहरातील रस्तेही अपुरे पडू लागलेत. याचा परिणाम वाहतुकीवरती होऊ लागलाय. बेशिस्त रिक्षा चालक हे उलटसुलट रिक्षा उभ्या करत असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. नवी मुंबईमध्ये तिसरी लाट झपाट्यानं वाढली आणि तितक्याच वेगानं ओसरली. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 0वर आली. गेल्या 50 दिवसात शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. महिन्याभरातच वाशी वगळता इतर केंद्र बंद करण्यात आली आहेत. कल्याण शहरातील पेशवेकालीन ऐतिहासिक अशा पोखरण तलावाची पूर्ती दुरवस्था झाली आणि या तलावाचं संवर्धन करण्याची गरज असताना प्रशासन याबाबत उदासीन असल्याचं दिसतंय. एरवी वर्षाचे 12 महिने पाणी असलेलं हे तलाव आता मात्र कोरडा पडलाय. सांगलीमध्ये विश्वजित कदम यांनी शाळकरी मुलांशी संवाद साधला. साहेब काय चाललंय असा प्रश्न शाळकरी मुलांनी मंत्री विश्वजित कदम यांना केला. या प्रश्नावरती माझं बरं आहे असं दिलखुलास उत्तर देत मंत्री विश्वजित कदमांनी दिलं. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात पोलीस यंत्रणा सज्ज असून हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी 24 जणांना अटक केली. तर मुख्य आरोपी अभय माथनेला पुण्यातून अटक करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर इथे घटनास्थळाची पाहणी करत नागरिकांना शांततेचं आवाहन केलं. सोलापुरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात मल्लिकार्जुन हुल्लूर हा तरुण जखमी झालाय. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. वर्ध्याच्या दत्तपूर इथे अज्ञातांनी रवींद्र कोटमकर यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि यात रवींद्र कोटमकर हे जखमी झालेत. वर्ध्यावरून सेलूला जात असताना अज्ञातांनी कार अडवत त्यांना मारहाण केली. चंद्रपूर शहरालगत जुनोना गावात दहशत पसरवणाऱ्या गुंडांना पोलिसांनी अद्दल घडवली. गेले काही महिने तलवारींचा धाक दाखवून या भागात मारहाण आणि दुचाकींची मोडतोड यासारखे प्रकार सुरू होते आणि सगळ्या प्रकाराची पोलिसांनी दखल घेत दहशत माजवणाऱ्या विक्रम टाक आणि नंदू बानसकर या 2 गुंडांना ग्रामस्थांसमोर चोप दिला. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. अंगणात झोपलेल्या व्यक्तीवरती सिंदेवाहीमध्ये बिबट्यानं हल्ला केला. यात माणिक नन्नावरे या 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. संपूर्ण विदर्भात धुमाकूळ घातलेल्या 2 अट्टल दुचाकी चोरट्यांना गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त केल्या आहेत. आकाश कमलाकर पवार आणि अजय तेलंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग लागल्यानं संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना भंडाऱ्यातल्या हरदोली इथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चंद्रभान गायधने यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीची तीव्रता इतकी भीषण होती की आगीचे लोळ हवेत पसरले आणि या आगीमध्ये गायधनेंचं घर जळून खाक झाले. बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष पिकांना बसला. अशात येवल्यामध्ये संतप्त शेतकऱ्यांना द्राक्ष बागेवरती कुऱ्हाड चालवली. देवीदास शेळके असं शेतकऱ्याचं नाव आहे, ज्यानं कर्ज घेऊन द्राक्ष बाग उभी केली होती. मात्र द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठं नुकसान झालंय. अशात केलेला खर्च सुद्धा निघून न आल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. भंडाऱ्यामध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. भुसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय. भंडारा पवनी मार्गावर पोढा इथे ही घटना घडली आहे. सुदैवानं ड्रायव्हर आणि क्लीनर वेळीच ट्रकमधून बाहेर पडल्यानं त्यांचा जीव वाचलाय. बचत गटातल्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीनं प्रोत्साहन देण्यासाठी जळगावात बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवाचं हे 7वं वर्ष आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवाला सुरुवात झाली. सकाळी दुर्गादेवीच्या पूजेनंतर रथ उत्सवाला सुरुवात झाली. दुर्गादेवी सर्वात गावकरी संपूर्ण गावामध्ये हा रथ ओढत फिरवतात आणि दुर्गादेवी रथोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतले लोक अंजर्ले गावामध्ये येत असतात. आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्तानं मंदिरं सजली आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्यानं राज्यातली मंदिरं गणेश भक्तांनी फुलली आहेत. अंगारकी निमित्तानं सिद्धिविनायक चरणी भाविक लीन झालेत. राज्यभरात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू आहे आणि सकाळपासूनच दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे. लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं भाविकांनी अगदी पहाटेपासूनच गर्दी केली आणि दरम्यान विविध रंगी फुलांनी या गुहेतल्या गणपतीला सजवण्यात आलं. पुणे जिल्ह्यातल्या ओझरचं विघ्नेश्वर मंदिर गणपती मंदिर हे पहाटे 5 वाजल्यापासून सर्वांसाठी खुलं करण्यात आलंय. त्याआधी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विघ्नहर्त्याला अभिषेक करण्यात आला. अंगारकी चतुर्थी निमित्तानं गणेश यागाचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे आज बाप्पाला सर्व दागिने परिधान करण्यात आले. मंदिरावर 350 किलो झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली. रांजणगाव गणपती मंदिरात आज अंगारकीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली आहे. यंदाच्या वर्षातलं ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आणि विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्यामुळे लहान मुलांसह पालक मंदिरामध्ये येत आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय. गाभाऱ्यात विविध अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे. रत्नागिरीतल्या गणपतीपुळे मंदिरात सुद्धा भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं आले आहेत. कोरोनाच्या संकटानंतर विना निर्बंध ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीसाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केलेली आहे. गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक गणपतीपुळ्यामध्ये येत असतात. देशभरातील हिंसाचारावर 13 विरोधी पक्ष नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सहीच नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जींसह इतर 13 विरोधकांनी पत्र लिहित मोदी देशातील हिंसाचाराच्या घटनांवरती बोलत का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. याच पत्रावरती उद्धव ठाकरेंची सही नाही, हिंदू मतं दुरावण्याच्या भीतीनंच उद्धव ठाकरेंनी सही केली नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताचे नवे लष्कर प्रमुख म्हणून निवड झाली आहे. पांडे हे 29वे लष्कर प्रमुख असणार असून ते या पदावरती पोहोचणारे पहिले अभियंता असतील. नागपूरचे रहिवासी असलेले लेफ्टनंट जनरल पांडे 1 फेब्रुवारी 2022 रोजी लष्कराचे उपप्रमुख झाले होते आणि पांडे यांनी चीनला लागून असलेल्या सिक्कीम आणि लडाख सीमेवर अनेक ऑपरेशन्सचं नेतृत्व केलंय. पूर्व मुख्यमंत्री आणि पीडीपीचे अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. नवी दिल्लीमध्ये त्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी राजकीय परिस्थितीवरती चर्चा केली. कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढत चालला असून हरियाणातील 4 जिल्ह्यांमध्ये मास्क सक्ती करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. आरोग्य विभागाची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. त्यात कोविड स्थितीचा आढावा घेत खबरदारी म्हणून मास्क सक्ती करण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं. पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग इथे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली. त्यामुळे सिलिगुडी ते दार्जिलिंग टॉय ट्रेनला मोठी गर्दी होते. या टॉय ट्रेनच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते.
जून महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी बंदोबस्तावरती असणाऱ्या एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कर्मचाऱ्यांचं विशेष प्रशिक्षण सुरू झालंय. एखादी दुर्घटना घडली तर कशा प्रकारे भाविकांची सुखरूप सुटका करायची याचं प्रशिक्षण या जवानांना दिलं जात आहे. रमजान महिन्यात हैदराबादमधील हलीम या पदार्थाला मोठी मागणी असते. खास रमजानच्या काळात हलीम हा पदार्थ बनवला जातो. मुस्लिमच नाही तर हिंदू बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं हलीमचा आस्वाद घेत असतात. पंजाबमधील अमृतसरमध्ये फटाके बनवत असताना झालेल्या स्फोटामुळे आग लागली. आगीत एका 14 वर्षांच्या मुलाचा होरपळून मृत्यू झालाय. 2 जण जखमी झालेत. व्हॉलीबॉल स्पर्धेत झालेल्या विजयाचा आनंद साजरा करताना ही मुलं फटाके बनवत होते. रमजान सणात शेवयांना मोठी मागणी असते आणि मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव शेवया खरेदी करत असतात. यूपीतल्या प्रयागराजमध्ये शेवयांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. वर्ल्ड हेरिटेज डेच्या निमित्तानं जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आग्रा इथे पर्यटकांना मोफत दर्शन देण्यात आलं. आग्र्याचा ताजमहाल आणि फतेपूर सिक्री आग्रा फोर्ट या स्थळांवरती मोफत दर्शन ठेवण्यात आलं होतं. या निमित्तानं पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. आयपीएलमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमने-सामने येणार आहेत. डीवाय पाटील स्टेडियमवरती हा सामना होईल. केएल राहुल लखनौच्या संघाचं नेतृत्व करत असून फाफ डु प्लेसिसकडे बेंगळुरूच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी आहे. अशात आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सवरती 7 धावांनी रोमांचक असा विजय मिळवला. राजस्थाननं दिलेलं 218 रन्सचं आव्हान पार करताना कोलकाता 210 रन्सवरती ऑल आऊट झालाय. युजवेंद्र चहलनं या सामन्यामध्ये हॅट्रिक केली आणि यंदाच्या आयपीएल मोसमातली ही पहिलीच हॅट्रिक आहे. केएल राहुलच्या वाढदिवसानिमित्तानं बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीनं त्याचे काही रोमॅन्टिक फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोवरती कमेंट करत केएल राहुलनं कमेंट करत प्रेमाची जाहीर कबुलीच दिली आणि सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. मराठी अभिनेत्री स्मिता तांबेचा लवकरच नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लगन या मराठी चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येते. हा चित्रपट 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या स्पीड न्यूज सोबतच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर सुद्धा मला फॉलो करा.